5 सप्टेंबर 2020 आज निर्भीड पत्रकार गौरी लंकेशचा 3रा स्मृतिदिन. या स्मृतिदिनानिमित्त काही कविता आणि कथेचं वाचन सादर करत आहोत. सर्वात प्रथम सादर करत आहोत कविता गौरी, दीपक बोरगावे. तू तुझ्या प्रचंड दिव्यांचा झोत टाकत राहिलीस शांतपणे शांतीसाठी, तुझ्या माझ्या नि इतरांच्या. मी माझी मूठ आवळतो तुझ्या दिव्या पाठीमागे. माहीत आहे हिंसेचा पूर व्यवस्थित निर्माण केला जातोय. तुझी आर्तता, मृदुता, सहनशीलता, संयम होता भविष्यात येणाऱ्या अंधुक शक्यतांसाठी. प्रकाशात परावर्तित होणाऱ्या झोक्यांचा तुला अदमास होता. तू त्या स्वप्नांसाठी झटत होतीस, झटत राहिलीस. सतत कायम या स्वप्नांना आकार देतानाच तुझ्यावर आभाळ कोसळलं रक्ताचं. गौरी, आमच्या मुठी आहेत तुझ्या दिव्यात जळत. त्या तेवत आहेत, राहतील, राहणार. मुठीच्या आत आहे तुझीच आर्तता, तुझीच मृदुता आणि सहनशीलतासुद्धा दीर्घ वादळांसाठी. गौरी लंकेश यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करून सआदत हसन मंटो यांची कथा खोल दो. मराठी भाषांतर सदा कराडे. अमृतसरहून दुपारी 2 वाजता स्पेशल गाडी निघाली. 8 तासांनी ती गाडी मुगलपूरला पोचली. वाटेत अनेक लोक मारले गेले, अनेक जखमी झाले आणि काही इकडे तिकडे विखुरले, पांगले. छावणीच्या थंडगार पडलेल्या जमिनीवर सिराजुद्दीनने जेव्हा डोळे उघडले आणि आपल्या चारी बाजूला पाहिलं, तेव्हा त्याला माणसा मुलांचा समुद्र दिसला. भरून आलेल्या समुद्रात लाटा एकमेकींना ढकलत असतात तशी माणसं एकमेकांना ढकलत होती. विचार करण्याची शक्ती तर आणखी क्षीण होत गेली. किती वेळ तरी तो मळकट आकाशाकडं टक लावून पाहत होता. तसं पाहिलं तर छावणीत सगळीकडेच गोंधळ आणि आरडाओरड माजली होती. परंतु म्हाताऱ्या सिराजुद्दीनचे कान जणू बंद होते. त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. त्याच्याकडे कोणी पाहिलं असतं तर त्यांचा असा समज झाला असता की सिराजुद्दीन कसल्या तरी गहन काळजीत आहे. त्याची बुद्धी आणि चेतना सुन्न झाली होती आणि त्याचं अस्तित्व पोकळीत लोंबकळत होतं. मळकट आकाशाकडं शून्य नजरेनं पाहता पाहता सिराजुद्दीनची दृष्टी सूर्यावर धडकली. सूर्याचं तेज, सूर्यप्रकाश त्याच्या देहाच्या रेषांवर उतरला आणि त्याला जाग आली. आणि त्याच्या जाणीवेत अनेक छायाचित्र धावू लागली. लूटमार, जाळपोळ, धावाधाव, पळापळ, स्टेशन, गोळीबार, रात्र आणि सकीना. सिराजुद्दीन ताडकन उठून उभा राहिला आणि आपल्या भोवती पसरलेल्या माणसांच्या समुद्रात त्यानं शोधाशोध सुरू केली, वेड्यासारखी. पुरे 3 तास तो सकीना सकीना असे ओरडत छावणीचा कोपरा धुंडाळत राहिला. परंतु त्याच्या एकुलत्या एक तरुण मुलीचा काहीच पत्ता लागला नाही. चहूकडं नुसता गोंधळ माजला होता. कोणी आपलं मूल शोधत होतं, कोणी आपल्या आईला, कोणी बायकोला आणि कोणी मुलीला शोधत होतं. शोधून शोधून सिराजुद्दीन दमला, थकला आणि एका बाजूला जाऊन बसला. स्मृतीला ताण देऊन तो विचार करू लागला की सकीनाची त्याच्यापासून केव्हा आणि कशी ताटातूट झाली. विचार करता करता त्याचं लक्ष सकीनाच्या आईच्या मृतदेहाकडे गेलं. तिचं सगळं आतडं बाहेर आलं होतं. बस, त्याची विचारशक्ती तिथंच थबकली. पुढं तो काहीच विचार करू शकला नाही. सकीनाची आई मरून गेली होती.
सिराजुद्दीन समोरच तिनं अखेरचा श्वास सोडला होता. मरता मरता तिनं सांगितलं होतं, मला सोडा, विसरा आता, पण सकीनाला घेऊन इथून पळून जा लवकर. पण सकीना आहे कुठं? सकीना त्याच्याबरोबरच होती. दोघेही अनवाणी पायानं पळत सुटले होते. पळता पळता सकीनाचा दुपट्टा खाली पडला. तो उचलण्याकरता सिराजुद्दीन थबकला. सकीनानं ओरडून सांगितलं, अब्बा जाऊ द्या तो दुपट्टा, तुम्ही पळा. पण वाटेत थांबून खाली वाकून त्यानं दुपट्टा उचलून घेतला होता. हे आठवताच त्यानं आपल्या कोटाच्या खिशातून हाताने चाचपडत दुपट्टा बाहेर काढला. हाच दुपट्टा, सकीनाचाच. परंतु सकीना कुठं आहे? सिराजुद्दीननं आपल्या थकलेल्या मेंदूवर खूप जोर दिला. त्याची बुद्धीच चालेनाशी झाली. सकीनाच्या बाबतीत त्याला काहीच आठवत नव्हतं. तो सकीनाला आपल्याबरोबर घेऊन स्टेशनावर आला होता का? त्याच्याबरोबरच ती गाडीच्या डब्यात शिरली होती का? गाडी वाटेत थांबली तेव्हा दंगेखोर गाडीत घुसले होते. त्यांनी मारपीट केली होती. सिराजुद्दीन बेहोश झाला होता. दंगेखोरांनी तर सकीनाला नेलं नाही ना पळवून? सिराजुद्दीनच्या मेंदूत प्रश्न उसळले. उत्तर काहीच मिळालं नाही. सिराजुद्दीनला सहानुभूतीची जरूर होती, पण त्याच्या चारी बाजूला माणसं पसरली होती आणि प्रत्येकालाच सहानुभूतीची गरज होती. सिराजुद्दीनला हमसून रडावंसं वाटत होतं, पण त्याचे डोळेही त्याला मदत करत नव्हते. त्याचे अश्रूही कुठं गायब झाले होते कोण जाणे. सकीनासारखेच. 6 दिवसानंतर त्याची शुद्ध ठिकाणावर आली. संवेदना जागेवर आली. शरणार्थींना मदत करायला स्वयंसेवकांची धावपळ सुरू होती. सिराजुद्दीन त्यांना जाऊन भेटला. त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. ते 8 तरुण होते. त्यांच्याजवळ लॉरी होती. त्यांच्याजवळ बंदुका पण होत्या. सिराजुद्दीननं तोंड भरून त्यांना लाख आशीर्वाद दिले आणि सकीनाचं सगळं वर्णन करून सांगितलं. तिचा रंग गोरा आहे, खूप सुंदर आहे ती दिसायला, पण ती माझ्या वळणावर नाही, आईच्या रूपावर गेली आहे. तिचं वय तर जेमतेम 17 वर्षाचं असेल. मोठे मोठे डोळे आणि तिचे काळेभोर केस. उजव्या गालावर मोठासा तीळ आहे. एकुलती एक मुलगी आहे माझी. शोधून आणा तिला. परमेश्वर तुमचं भलं करेल. तरुण स्वयंसेवकांनी मोठ्या भाव भरल्या विश्वासानं म्हाताऱ्या सिराजुद्दीनला दिलासा दिला. जर त्याची मुलगी जिवंत असेल तर थोड्याच दिवसात ती आपल्या बापाजवळ असेल. 8 तरुण स्वयंसेवकांनी जीवाचं रान करून प्रयत्न केले. जीव मुठीत धरून ते अमृतसरला गेले. कित्येक बायकांना, पुरुषांना, मुलांना बाहेर काढून त्यांनी सुरक्षित स्थळी पोचवलं. 10 दिवस उलटून गेले तरीही त्यांना सकीनाचा मात्र पत्ता लागला नाही. एक दिवस समाजसेवेसाठी ते लॉरीतून अमृतसरला जात होते. अचानक त्यांना रस्त्यात एक मुलगी दिसली. लॉरीचा आवाज ऐकताच ती घाबरली आणि पळत सुटली. स्वयंसेवकांनी लॉरी थांबवली आणि तेही तिच्या मागं धावत सुटले. एका शेतात त्यांनी तिला गाठलंच शेवटी. ती तरुण मुलगी सुंदर होती, देखणी होती. तिच्या उजव्या गालावर तीळ होता, मोठासा. एक तरुण स्वयंसेवक तिला म्हणाला, घाबरू नकोस, तुझं नाव सकीना आहे का? तिचा गोरा रंग लालबुंद झाला. तिनं काहीच उत्तर दिलं नाही. जेव्हा त्या सगळ्या तरुणांनी तिला दिलासा दिला तेव्हा तिच्या मनातली भीती दूर झाली आणि त्या तरुणांनाही वाटलं की नक्की ही सकीनाच असली पाहिजे, सिराजुद्दीनची मुलगी. 8ही तरुण स्वयंसेवकांनी तरतरेनं सकीनाला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. तिला खाऊ घातलं, दूध प्यायला दिलं, लॉरीत बसवलं. एका तरुणानं आपल्या अंगावरचा कोट काढून तिच्या अंगावर घालायला दिला, कारण दुपट्टा अंगावर नसल्यामुळं तिला नाही म्हटलं तरी थोडा संकोच वाटत होता. पुन्हा ती आपल्या दोन्ही हातांनी आपली छाती झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत होती, पण प्रयत्न व्यर्थ ठरत होता. कितीतरी दिवस निघून गेले. सिराजुद्दीनला सकीनाविषयी काहीच बातमी कळली नाही. दिवसभर तो शरणार्थींच्या विविध छावण्यात भटकत राहिला आणि छावण्यांच्या कार्यालयात खेपा घालत राहिला. कुठंच त्याला सकीनाचा पत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत सिराजुद्दीन परमेश्वराजवळ प्रार्थना करीत राहायचा, हे परमेश्वरा, त्या तरुण स्वयंसेवकांच्या प्रयत्नांना यश दे. त्या तरुणांनी आश्वासन दिलं होतं की सकीना जिवंत असली तर लवकरच आपल्या बापाजवळ राहू लागेल. म्हणून सिराजुद्दीन त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करीत राहायचा. एक दिवस सिराजुद्दीनने त्या तरुण स्वयंसेवकांना छावणीत पाहिलं. ते लॉरीत बसले होते.
तो धावत धावत लॉरीजवळ गेला. लॉरी तर अगदी सुटण्याच्या बेतात होती. धावत धावत धापा टाकीत तो पोचला आणि लॉरी सुरू करण्यापूर्वीच त्यानं विचारलं, बेटा, माझ्या सकीनाचा काही पत्ता लागला का? 8ही तरुणांनी एकाच आवाजात उत्तर दिलं, लागेल लागेल लागेल, लवकरच लागेल. आणि लॉरी भरधाव वेगात निघून गेली. त्यानं पुन्हा तरुण स्वयंसेवकांना सकीनाचा शोध घेण्यात यश मिळावं म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आणि क्षणभर त्याच्या मनाला हलकं हलकं वाटू लागलं, थोडंसंच. त्याच संध्याकाळी शरणार्थींच्या छावणीत सिराजुद्दीन जिथं बसला होता तिथं काहीतरी गडबड सुरू झाली. 4 माणसं कुणाला तरी उचलून आणत होती. सिराजुद्दीननं चौकशी केली तर त्याला कळलं की रेल्वे लाईनजवळ एक मुलगी बेहोश होऊन पडली होती. लोकांनी तिला उचलून आणलं होतं. छावणीकडेच आणत होते ते. सिराजुद्दीन त्यांच्या मागं चालत राहिला. छावणीच्या बाजूलाच असलेल्या रुग्णालयात लोकांनी त्या मुलीला दाखल केलं. रुग्णालयाच्या बाहेरच एक लाकडी खांब गाडलेला होता. सिराजुद्दीन कितीतरी वेळ त्या खांबाशी टेकून उभा राहिला रुग्णालयाबाहेर. मग हळूहळू तो रुग्णालयात शिरला. एका रुग्णकक्षेत कोणीही नव्हतं. बस एक स्ट्रेचर होतं आणि स्ट्रेचरवर एक प्रेत पडलेलं होतं. हळूहळू पावलं टाकीत तो पुढं सरकला. खोलीत एकाएकी लख्खन प्रकाश पडला. त्या प्रकाशात सिराजुद्दीननं प्रेताकडं निरखून पाहिलं. प्रेताच्या पिवळ्या जर्द चेहऱ्यावर काळा तीळ त्यानं पाहिला आणि तो जोरात किंचाळला, सकीना! डॉक्टर नुकतेच खोलीत आले होते. त्यांनीच दिव्याचं बटन ऑन केलं होतं. त्यांनी किंचाळणं ऐकून विचारलं, काय झालं? सिराजुद्दीनच्या कंठातून एवढेच उद्गार निघाले, अहो अहो मी 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 हिचा बाप आहे. ही माझी एकुलती एक मुलगी सकीना. डॉक्टरनं स्ट्रेचरवर पडलेल्या प्रेताकडं पाहिलं. प्रेताच्या हाताची नाडी चाचपली आणि त्यांनी लगेच सांगितलं, खिडकी उघडून टाक, खोल दो खिडकी. मृतदेहात अकस्मात हालचाल सुरू झाली. निर्जीव हातांनी नाडीची सुरगाठ सोडली आणि बधीर जाणीवेनं सलवार खाली सरकवली. म्हातारा सिराजुद्दीन आनंदाच्या बेहोशीत मोठ्यानं ओरडला, जिवंत आहे, माझी मुलगी जिवंत आहे. डॉक्टर मात्र अपाद मस्तक घामानं निथळू लागला. सकीना. पुढे आपण एक कविता घेऊ. वे और आप, हरीश करमचंदानी. दंगे जब नहीं हो रहे होते तो दंगा कराने वाले क्या कर रहे होते हैं. दंगे जब नहीं हो रहे होते दंगा कराने वाले क्या कर रहे होते हैं. वे करते हैं तैयारी अगले दंगों की. वे करते हैं तैयारी अगले दंगों की. वे ढूंढते हैं बहाने दंगे करने की. आंखें गड़ी होती है इनकी आपके सपनों पर. आंखें गड़ी होती है उनकी आपके सपनों पर. उन्हें नहीं होता मंजूर कि सपने देखे जाए. उन्हें नहीं होता मंजूर कि आप सपने देखे जाए. सपने हमेशा दंगों के खिलाफ होते हैं. सपने हमेशा दंगों के खिलाफ होते हैं. वे सपनों को कुचल देने को सदा रहते हैं तत्पर. वे करते हैं तैयारी अगले दंगों की. हाँ, दंगा कराने वाले जुटे होते हैं अपनी तैयारियों में. हाँ, दंगा कराने वाले जुटे होते हैं अपनी तैयारियों में, फसल पकने का इंतज़ार करते हुए. जाहिर है वे बैठे नहीं होते चुपचाप. जाहिर है वे बैठे नहीं होते चुपचाप, हाथ पर धरे हाथ. आप मगर क्यों बैठे हो चुपचाप, हाथ पर धरे हाथ. आप मगर क्यों बैठे हो चुपचाप, हाथ पर धरे हाथ. वे और आप. पुढची कविता भाजीवाल्या. कवी गणेश विस्पुते. त्यांना माहीतही नसतात त्यांची वय. आपोआप पडत जाणाऱ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांआधीच त्यांनी स्वीकारलेलं असतं म्हातारपण. जन्मताच म्हातारे असतात. डोक्यावर मोठी मोठी डाली घेऊन शहरात इतस्तः फिरणाऱ्या या बायका भराभर वाढत जातात लग्नापर्यंत आणि मग भराभर म्हाताऱ्या होत जातात.
बाळणपणं आणि रोजीरोटीची कामं करता करता. नजरेतही भरत नाहीत, पण लक्षात येतात. शहराच्या संपन्न इलाख्यात बंगल्या बंगल्यात भाजी विकताना हाळी देतात चिरक्या आवाजात तेव्हा. कधीतरी दिसतात रस्त्याकडेला स्वतःच्या कमाईची वाळलेली भाकरी आणि कोरडा ठेचा खाताना भाजीवाल्या. सुट्टीच्या दिवशीही भर दुपारी ओरडत जातात आणि त्यांचे चेहरेही लक्षात राहत नाहीत, पण दिसतात अधूनमधून शहरी मासिकांच्या चकचकीत मुखपृष्ठावर. संभ्रांत वस्तीतल्या भुरट्या चोरीच्या बाबतीत पहिल्या संशयित असतात बिचाऱ्या सहजच. संध्याकाळ होताच दिसतात लगबगीने रस्ते ओलांडून गोंधळून आणि शिव्या खातात अचानक समोरून आलेल्या वाहनावरून. राम किंकर, नंदलाल बोसांच्या चित्रातल्या बेढप संथाळासारख्या या बायका मातीचा अस्सल गंध घेऊन येतात आणि जातात कुठेतरी. महापुराच्या तडाख्यानंतरच्या काठावरच्या मोडक्या खोपटा काटकासारख्या दिसतात आणि डांबरी रस्त्याची झगमग आक्रमणं अशक्तपणे पेलीत असतात. कॉलन्यांमधून बंगल्यांमधून हाळी देत फिरत असतात भाजीवाल्या. पुढची कविता हमारे शासक, कवि मंगलेश डबराल. हमारे शासक गरीबी के बारे में चुप रहते हैं. हमारे शासक गरीबी के बारे में चुप रहते हैं. शोषण के बारे में कुछ नहीं बोलते. अन्याय को देखते ही वे मुंह फेर लेते हैं. अन्याय को देखते ही वे मुंह फेर लेते हैं. हमारे शासक खुश होते हैं जब कोई उनकी पीठ पर हाथ रखता है. वे नाराज़ हो जाते हैं जब कोई उनके पैरों में गिर पड़ता है. दुर्बल प्रजा उन्हें अच्छी नहीं लगती. हमारे शासक गरीबों के बारे में कहते हैं कि वे हमारी समस्या है. समस्या दूर करने के लिए हमारे शासक अमीरों को गले लगाते हैं. जो लखपति रातों रात करोड़पति और जो करोड़पति रातों रात अरबपति बन जाते हैं उनका वे और भी सम्मान करते हैं. हमारे शासक गरीबी के बारे में चुप रहते हैं. हमारे शासक हर वक्त देश की आय को बढ़ाना चाहते हैं. अच्छी बात है. हमारे शासक हर वक्त देश की आय को बढ़ाना चाहते हैं और इसके लिए वे देश की भी परवाह नहीं करते हैं. और इसके लिए वे देश की भी परवाह नहीं करते हैं. जो देश से बाहर जाकर विदेश में संपत्ति बनाते हैं उन्हें हमारे शासक और भी चाहते हैं. हमारे शासक सोचते हैं कि अगर पूरा देश ही इस योग्य हो जाए कि संपत्ति बनाने के लिए बाहर ही चला जाए तो देश की आय काफ़ी बढ़ जाए. सही बात है. हमारे शासक गरीबी के बारे में चुपचाप रहते हैं. हमारे शासक अक्सर ताकतवरों की अगवानी करने जाते हैं. वे अक्सर आधुनिक भगवानों के चरणों में झुके हुए रहते हैं. हमारे शासक आदिवासियों की ज़मीनों पर निगाह गड़ाए रहते हैं. क्या है वो, क्या बोलते हैं अपने आप को, रखवालदार. हाँ, इसीलिए तो हमारे शासक आदिवासियों की ज़मीनों पर निगाह गड़ा रहते हैं. उनकी मुर्गियों पर, उनकी कलाकृतियों पर, उनकी औरतों पर, उनकी मिट्टी के नीचे दबी हुई बहुत सी चमकती हुई चीज़ों पर भी. हमारे शासक अक्सर हवाई जहाज़ों पर चढ़ते हैं और उनसे उतरते हैं. हमारे शासक पगड़ी पहने रहते हैं. अक्सर कोट, कभी कभी टाई और कभी लुंगी भी. अक्सर कुर्ता पायजामा और कभी बरमूडा टी शर्ट अलग अलग मौक़ों पर. हमारे शासक अक्सर कहते हैं हमें अपने देश पर गर्व है, लेकिन हमारे शासक गरीबी के बारे में चुप रहते हैं. हमारे शासक. वसंत आबाजी डहाकेंची कविता विचार झाला पाहिजे.
खेडी उद्ध्वस्त होतात याचा विचार झाला पाहिजे. शहरं सुजत जातात याचा विचार झाला पाहिजे. हे कुरूप महानगर कसं उडवून द्यायचं याचा विचार झाला पाहिजे. नरकाचं जगणं जगायला लागतं अशा झोपडपट्ट्या जाळायच्या कशा याचा विचार झाला पाहिजे. कष्टकऱ्यांच्या यातनांची चेष्टा करणाऱ्या पंचतारांकित हॉटेल्सच्या पायात सुरुंग कसे पेरायचे याचा विचार झाला पाहिजे. मुलांचं खेळण्याचं मैदान बळकावून आपल्याच पैशांच्या मस्तीत आकाशाला खिशात टाकणाऱ्या स्काय स्क्रेपर्सची मुंडकी छाटायची कशी याचा विचार झाला पाहिजे. हळूहळू विचार कशा कशाचा झाला पाहिजे, आठवता आठवता मस्तक चक्रायला लागतं याचा विचार झाला पाहिजे. विचार करणं थांबवायचं कसं याचा विचार झाला पाहिजे. कुठली दवा, कुठली दारू विचार उगवू देणार नाही आणि घाण्याच्या बैलासारखं जगता येईल याचा विचार झाला पाहिजे. विचारच विचाराला कापणार आहे याचा विचार झाला पाहिजे. खायला भाकर, पांघरायला एक चादर, कधीमधी पाहायला आकाशाचा एक निळाभोर तुकडा याचा विचार झाला पाहिजे. माणसाला माणसाचं जगणं जगता येईल याचा विचार झाला पाहिजे. विचार झाला पाहिजे. धन्यवाद.